परभणीतील माजी आमदार बाबाजानी दुर्राणींनी शिंदेंच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे। मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला असून पाथरीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि या मारहाण प्रकरणी बाबाजानी दुर्राणीसह 4 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। साईबाबा विकास आराखडा संदर्भात बैठक संपल्यानंतर राडा झाला। नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये लहान मुलांच्या आयसीयू वॉर्डमध्ये झुरळ आणि डास फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हे झुरळ डास नवजात अर्भकांभोवती फिरतंय आणि त्यामुळे नांदेडच्या आरोग्य व्यवस्थेवरती पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। रुग्णालयाचे डीन डॉक्टर सुधीर देशमुखांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। वाशी नगरपंचायतीच्या विशेष सभेत भाजप नगरसेवक आणि नगरपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। भाजप नगरसेवक बळवंत कवडेंनी विशेष सभा इन कॅमेरा घ्यावी अशी मागणी केली होती, पण मागणी नाकारल्यानं कवडेंनी फेसबुक लाईव्ह सुरू केल्यानं बाचाबाची आणि हाणामारी झाली। तुम्ही काय पण चुकीचं करणार, चुकीचं तुम्ही काय पण करणार का? तुम्ही चुकीचं काय पण करणार का? तुम्ही चुकीचं काय पण करणार का? अध्यक्ष साहेब एक मिनिट। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाशिकच्या बागलाण तालुक्यात ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। शासनाने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना 2022 मध्ये मंजूर केली होती, मात्र 4 वर्ष उलटून सुद्धा अद्याप गावात पाणी पोहोचलेलं नाहीये। ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार करून सुद्धा अधिकारी डोळे झाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेने मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। बौद्ध गया इथल्या महाविहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे। 1992 पासून ही मागणी होत असून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलंय। परभणीमध्ये वंचितकडून महाबोधी महाविहार मुक्ती क्रांती मोर्चा काढण्यात आला। बौद्ध गयेतील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध भिक्खूंकडे देण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने वंचितचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।